हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायरी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो मी आहे एके आणि मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे 12 जानेवारी 2024 चालू घडामोडी। तर मित्रांनो आज खूप प्रश्न असतील, पण मित्रांनो प्रश्न आपले पेजवरती कमी असतील। तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघू आपण। बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023च्या पुरस्कारात देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याने केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो याच्याविषयी जे आपल्याला प्रश्न म्हणजे रिलेटेड प्रश्न बघायचे आहेत। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो बघा, पुणे शहराचा 10वा क्रमांक असणार आहे। तर पॉईंट 2 बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम स्थानी असणार आहे? तर मित्रांनो वाराणसी हे शहर असणार आहे। त्यानंतर पॉईंट 3 बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर मित्रांनो पुरस्कार मी तुम्हाला परत एकदा वाचून दाखवतोय। सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर मित्रांनो चंदीगड। पॉईंट 4 बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात कोणत्या राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळालेला आहे? तर मित्रांनो वॉटर प्लस दर्जा मिळणारे आपले महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावर असणार आहे। तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानी म्हणून कोणत्या शहराला पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो बघा, भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे आणि मित्रांनो तुम्हाला भोपाळ शहराचं नाव सांगायचं आहे। तर मित्रांनो बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये कोणत्या शहराला फास्ट मूव्हर सिटी अवॉर्ड मिळालेला आहे? तर मित्रांनो हे जे शहर असणार आहे त्याचं नाव असणार आहे बघा पणजी। तर मित्रांनो पॉईंट बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक किती शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळालेला आहे? तर मित्रांनो अशी महाराष्ट्र राज्यामध्ये 21 शहरे आहेत। स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये मध्य प्रदेश राज्याचा त्यात कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य 1 नंबरला असणार आहे आणि मध्य प्रदेश जे राज्य असणार आहे ते 2 नंबरला असणार आहे। तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबईचा देशात कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो नवी मुंबईचा देशामध्ये बघा 3रा क्रमांक आहे। त्याच्या पुढचा पॉईंट बघा, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर सासवड हे शहर असणार आहे। तर कशाच्या बाबतीत बघा, 2023 जे काही स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार आहे 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सासवड असणार आहे। आणि जर जास्त तुम्हाला लोकसंख्येच्या शहरांमध्ये विचारलं तर मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, नवी मुंबई हे शहर असणार आहे आणि ते किती क्रमांकावर असणार आहे? मित्रांनो 3ऱ्या क्रमांकावर असणार आहे। तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा, भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकूण किती पुरस्कार भेटलेले आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण 6 पुरस्कार भेटलेले आहेत। तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेला स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये वॉटर प्लस दर्जा प्राप्त झालेला आहे? तर मित्रांनो बघा, पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका असणार आहे। तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा आपण, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये कोणती शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरलेली आहेत? तर मित्रांनो हे बघा, इंदोर आणि सुरत। तर मित्रांनो आपल्याला त्याच्या पुढचा पॉईंट बघायचा आहे, मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे? तर मित्रांनो तब्बल 7 वेळा ते शहर ठरलेलं आहे। हे मित्रांनो मध्य प्रदेशमधील शहर आहे, हे तुम्हाला माहित असेल। तर मित्रांनो हे प्रश्न संपलेला आहे। तर मित्रांनो खूप प्रश्न आहेत, हे तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, पण मित्रांनो तुम्हाला हे पाठ करावं लागेल, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो वळू आपण दुसऱ्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2 बघा, पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पैठण या ठिकाणी। तर मित्रांनो त्याच्याविषयी आपण रिलेटेड माहिती बघू। पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो त्यांचं नाव काय आहे बघा, सुरेश सावंत असं त्यांचं नाव असणार आहे, हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 बघू, जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत किती देशांनी सर्वोच्च स्थान पटकावलेले आहे? तर मित्रांनो बघा 6 देशांनी कशामध्ये? तर बघा सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीमध्ये। तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण। तर मित्रांनो त्याच्याविषयी रिलेटेड प्रश्न आहेत ते पण आपण बघू। बघा, जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत पहिल्या 6 देशात कोणत्या देशाचा समावेश नाही आहे? तर मित्रांनो हा परीक्षेला प्रश्न पडू शकतो बघा, अमेरिकेचा समावेश नाहीये। तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो आपला 80वा क्रमांक असणार आहे। तर मित्रांनो अगोदर होता 83वा, आता मित्रांनो 3 घट झालेली आहे आणि आपण पोहोचलो आहे 80वर। तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारतीय नागरिक
किती देशात विजाशिवाय प्रवास करू शकतात? तर मित्रांनो आपण विजाशिवाय किती देशामध्ये प्रवास करू शकतो? तर मित्रांनो 62 देशामध्ये आपण प्रवास करू शकतो. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. जगात सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 ची यादीनुसार कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात मित्रांनो खाली आहे? तर मित्रांनो शेवटला जो देश असणार आहे त्या देशाचं नाव आहे बघा अफगाणिस्तान. तर मित्रांनो अफगाणिस्तानची राजधानी कुठली असणार आहे? काबूल. तर मित्रांनो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं प्रश्न कमी आहेत पण रिलेटेड प्रश्न जास्त आहेत. तर मित्रांनो वळू आपण चौथ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 बघा. 18व्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा कतार देशामध्ये. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपल्याला रिलेटेड माहिती बघायची आहे. तर बघा स्टॅटिक पण बघायचं आहे आणि आपले करंट अफेअरचे प्रश्न पण बघायचे आहेत. तर मित्रांनो बघा भारताने आशियाई कप फुटबॉल किती वेळा जिंकलेला आहे? तर मित्रांनो आतापर्यंत आपण कधीही आशियाई चषक जिंकलेलं नाही. मित्रांनो फक्त एकदा आपल्याला 1968च्या स्पर्धेतील उपविजेता म्हणून घोषित केलं होतं. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू. कतार येथे आयोजित आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत किती देशांचा सहभाग असणार आहे? तर मित्रांनो बघा 24 देशांचा सहभाग असणार आहे. तर बघा फुटबॉलचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला? तर बघा आधुनिक फुटबॉलचा उगम 19व्या शतकामध्ये ब्रिटनमध्ये झाला. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे बघा 2023 फिफा महिला विश्वकप त्याच्याविषयी. तर मित्रांनो विजेता संघ असणार आहे बघा स्पेन, उपविजेता आहे इंग्लंड आणि तिसरा जो देश असणार आहे बघा तो मित्रांनो स्वीडन आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. 2023 फिफा महिला विश्वचषक ही फिफा महिला विश्वचषक स्पर्धेची 9वी आवृत्ती होती. त्यानंतर बघा महिला विश्वचषकाच्या इतिहासातील ही आवृत्ती 32 राष्ट्रीय संघ मध्ये टीम क्षमता 24 वरून 32 पर्यंत वाढवलेली आहे आणि मित्रांनो ही पहिलीच आवृत्ती असणार आहे. तर मित्रांनो बघा 24 वरून ज्या संघांची क्षमता किती केलेली आहे तर 32 पर्यंत केलेली आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो ही स्पर्धा आयोजित कुठे झाली ते पण बघू. टुर्नामेंट बघा विश्वचषकाचा पहिला सामना ईडन पार्क ऑकलँड या देशामध्ये खेळवला गेला. त्यानंतर बघा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी स्टेडियमवर खेळवला गेला. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 बघा. कोणत्या ठिकाणाच्या हनुमानगडी बेसन लाडूला GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर मित्रांनो हे जे उत्तर असणार आहे बघा मित्रांनो अयोध्या येथील हनुमानगडी बेसन लाडूला GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. महाराष्ट्रात GI टॅग किती आहेत? त्यानंतर स्टॅटिक पण आपल्याला थोडंसं बघायचं आहे. तर मित्रांनो बघा महाराष्ट्रात किती GI टॅग आहेत? तर बघा 9 पदार्थांना भौगोलिक निर्देशांक म्हणजे GI टॅग देण्यात आलेले आहेत आणि त्यातील मित्रांनो मराठवाड्यामध्ये 6 GI टॅग आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा. GI टॅग कोण देतं? भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट फ्रॉम प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड तर्फे हे GI टॅग दिले जातात. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू. 2004-2005 साली दार्जिलिंगच्या चहाला पहिले भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. तर मित्रांनो हा स्टॅटिकचा प्रश्न आहे. तर बघा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बाबींना GI टॅग भेटलेला आहे? तर मित्रांनो बघा बदलापूर बहाडोळी जांभूळ, त्यानंतर पेन बघा गणेश मूर्ती, लातूर बघा कास्ती कोथिंबीर, निलंगा पान चिंचोली येथील चिंच, त्यानंतर बोरसुरी तूर आणि जालनामध्ये दगडी ज्वार आणि धाराशिवमध्ये कुंथलगिरी खवा आणि तुळजापूरमध्ये मित्रांनो कवड्याची माळ. तर मित्रांनो हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला बघा. कोणत्या राज्यात सर्वात GI टॅग जास्त आहे? तर मित्रांनो बघा तमिळनाडूमध्ये 61 आहेत. त्यानंतर मित्रांनो उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 बघू. तर मित्रांनो बघा भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार बघा राष्ट्रीय युवा दिवस. तर मित्रांनो बघा भारत देशात 12 जानेवारी हा दिवस कोणाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो त्यांचं नाव आहे बघा स्वामी विवेकानंद. तर मित्रांनो भारतात कोणत्या वर्षीपासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 1985 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो त्यांच्याविषयी आपल्याला चर्चा सुद्धा करायची आहे. तर त्यांचं नाव आहे नरेंद्रनाथ दत्त. त्यानंतर त्यांचा जन्म बघा 12 जानेवारी 1863 कोलकाता बंगाल या ठिकाणी. तर मित्रांनो मृत्यू बघा 4 जुलै 1902 ला आणि कुठं बेलूर मठ बंगाल या ठिकाणी. तर बघा शिक्षण त्यांचं झालं होतं कला शाखेत पदवीधर होते. प्रशिक्षण संस्था कलकत्ता विद्यापीठ. धर्म कोणता आहे? हिंदू. आणि वडिलांचं नाव काय आहे? विश्वनाथ दत्त. आणि आईचं नाव आहे बघा भुवनेश्वरी दत्त. तर मित्रांनो याच्याविषयी आपण डिटेल चर्चा करायची आहे पण आताच्या व्हिडिओमध्ये नाही. मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करून घ्या. आणि मित्रांनो ह्याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.